नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचं वय जर 40, 50, 60 किंवा त्या पुढेही असेल तर तुमच्या कुटुंबासाठी तसेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आपण दररोज अनुभवत असलेल्या काही त्रासांकडे आपण इतक्या सहजपणे दुर्लक्ष करतो की ते हळूहळू मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होतात आणि त्याचं मूळ असतं आपली पचनसंस्था. थोडा विचार करा, आपण बाहेरून स्वच्छ, व्यवस्थित आणि निरोगी दिसत असतो, पण शरीराच्या आतमध्ये काय चाललंय याकडे आपलं लक्षच जात नाही. पोट जड वाटणं, वारंवार गॅस होणं, सकाळी नीट शौच न होणं, दिवसभर थकवा जाणवणं, हे सगळं काही साधं नसतं. हे शरीर देत असलेले संकेत असतात की आतमध्ये काहीतरी बरोबर नाही. आणि जर वेळेवर लक्ष दिलं नाही तर हा छोटासा त्रास पुढे जाऊन मोठ्या आजाराचं कारण ठरू शकतो. पण मित्रांनो, चांगली गोष्ट म्हणजे या समस्येवर उपाय फार कठीण नाही. तुम्हाला महागडी औषधं, क्लिष्ट डाएट किंवा वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. काही साध्या घरात सहज उपलब्ध असलेल्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तुमची पचनसंस्था सुधारू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा सोपा आणि नैसर्गिक उपाय जाणून घेणार आहोत जो तुमच्या शरीराला आतून हलकं, स्वच्छ आणि ऊर्जेनं भरलेलं बनवू शकतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्याकरता खरंच खूप महत्त्वाची आहे. पण तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर पाहिजे असतील तर शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. मित्रांनो, वय वाढणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण त्यासोबत शरीरात होणारे बदल आपण अनेकदा लक्षातच घेत नाही. विशेषतः पचनसंस्थेच्या बाबतीत तर आपण पूर्णपणे निष्काळजी असतो. आपल्या आतड्यांची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे. साधारण 20 ते 30 फूट लांबीची ही नळी अनेक वळणं, घड्याळ आणि सूक्ष्म मार्गांनी बनलेली असते. लहानपणी आणि तरुणपणी पचनक्रिया वेगवान आणि सक्षम असते, त्यामुळे अन्न सहज पचतं आणि पुढे सरकतं. पण मित्रांनो, जसजसं वय वाढतं तसतसं पचनाची गती मंदावते, पाचक रसांची निर्मिती कमी होते आणि अन्न पूर्णपणे पचत नाही. अशा वेळी काही अन्नकण या घड्यांमध्ये अडकून राहतात, दिवसेंदिवस सुकत जातात आणि हळूहळू एक चिकट, घट्ट थर तयार करतात, जो आतड्यांच्या भिंतींना चिकटून बसतो आणि नैसर्गिक हालचालींना अडथळा निर्माण करतो. मित्रांनो, हा साचलेला थर केवळ घाण नसतो, तर तो शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारा एक मोठा अडथळा असतो. जेव्हा आतड्यांमध्ये अशी साठवण होते तेव्हा शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्वे, खनिजं आणि इतर पोषण द्रव्ये नीटपणे शोषली जात नाही. तुम्ही कितीही हेल्दी खाल्लं, ऑर्गॅनिक अन्न घेतलं तरी त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही. हळूहळू शरीरात कमतरता निर्माण होते, त्वचा निस्तेज दिसू लागते, केस गळायला लागतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. मग लहान सहान आजार वारंवार होऊ लागतात. कधी सर्दी, कधी अपचन, कधी थकवा, आणि ही प्रक्रिया हळूहळू चालते, त्यामुळे आपल्याला ती लगेच जाणवत नाही, पण आतून शरीर कमकुवत होत राहतं. याहूनही महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टींचा परिणाम फक्त शारीरिक आरोग्यावरच नाही तर मानसिक स्थितीवरही देखील होतो. आजकाल अनेक लोक सतत थकलेले, चिडचिडे किंवा अस्वस्थ का वाटतात? याचं एक मोठं कारण म्हणजे बिघडलेली पचनसंस्था. सकाळी उठल्यावर ताजेतवानं वाटत नाही, कामात लक्ष लागत नाही, छोट्या गोष्टींवर राग येतो किंवा मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत राहते. हे सगळं शरीर देत असलेले संकेत असतात, पण आपण या संकेतांकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त तात्पुरते उपाय शोधत राहतो, जसं की गोळ्या घेणे किंवा बाह्य लक्षणांवर उपचार करणं. प्रत्यक्षात मात्र समस्या मुळातून सोडवण्यासाठी आपल्याला पचनसंस्थेकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या शरीरात एक असा भाग आहे जो फक्त अन्न पचवण्याचे काम करत नाही, तर आपल्या विचारांवर, भावनांवर आणि वागणुकीवरही खोल परिणाम करतो, आणि तो म्हणजे आपली आतडी. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आतड्यांना दुसरा मेंदू असे देखील म्हणतात, कारण आपल्या आतड्यांमध्ये लाखो मज्जातंतूचं एक जटिल जाळं असतं जे थेट मेंदूसोबत सतत संवाद साधत असतं. मित्रांनो, आतड्यांमध्ये दशलक्षाहून अधिक न्यूरॉनचे जाळे म्हणजेच एंटेरिक नर्वस सिस्टम असते, जे मेंदूच्या मदतीशिवाय पचनक्रिया स्वतंत्रपणे नियंत्रित करू शकतं. हे आतडे मेंदूचा अक्षगट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्गाने मेंदूशी संवाद साधतात, सेरोटोनिन सारखे न्यूरोट्रान्समीटर तयार करतात आणि मूड, भावना व मानसिक आरोग्यावरती थेट परिणाम करत असतात. याचा अर्थ असा की जर तुमची पचनसंस्था व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम फक्त पोटापुरता मर्यादित राहत नाही, तर तो तुमच्या मनस्थितीवर, निर्णयक्षमता आणि भावनिक संतुलनावरही दिसून येतो. मित्रांनो, कधी तुम्हाला कारण नसताना अस्वस्थ वाटतं, कधी कधी चिडचिड होते,
तर कधी मन अगदी थकलेलं जाणवतं. हे सगळं तुमच्या आतड्यांमधून येणारे सिग्नल्स असू शकतात. याच संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेरोटोनिन, एक असं रसायन जे आपल्या आनंदी, शांत आणि सकारात्मक ठेवत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातील जवळपास 90 ते 95% सेरोटोनिन हे आतड्यांमध्येच तयार होतं. म्हणजेच तुमच्या आनंदाचं आणि मानसिक स्थैर्याचा मोठा भाग तुमच्या पचनसंस्थेवर अवलंबून असतो. पण जेव्हा आतड्यांमध्ये साचलेली घाण, अपचन किंवा बॅक्टेरियाचं असंतुलन निर्माण होतं, तेव्हा या रसायनाचे उत्पादन बिघडतं. परिणामी व्यक्तीला नकळत नैराश्य किंवा मनस्ताप किंवा सतत थकवा जाणवू लागतो. अनेकदा लोक या लक्षणांवर वेगवेगळ्या औषधांचा आधार घेतात, पण मूळ कारण म्हणजे पचनसंस्थेतील बिघाड हे त्यांच्या लक्षातच येत नाही. म्हणूनच जर तुम्हाला खरंच आयुष्यामध्ये ऊर्जा, उत्साह आणि मानसिक शांतता अनुभवायची असेल, तर तुम्हाला सुरुवात पोटापासूनच करावी लागेल. निरोगी आतडी म्हणजे केवळ चांगलं पचन नाही, तर ते एक संतुलित आणि आनंदी मनाचंही गुपित आहे. जेव्हा तुमची पचनसंस्था व्यवस्थित काम करते, तेव्हा शरीरात योग्य प्रमाणात पोषणद्रव्ये शोषली जातात, हार्मोन्स संतुलित राहतात आणि मेंदूला सकारात्मक सिग्नल्स मिळतात. परिणामी तुम्ही अधिक फ्रेश, स्थिर आणि आनंदी वाटता. म्हणूनच लक्षात ठेवा की मन आणि शरीर यांचं नातं अतूट आणि त्याचा सर्वात मजबूत दुवा म्हणजे तुमची पचनसंस्था. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, यावर नेमका उपाय काय आहे? कारण समस्या कितीही नीट समजून घेतली तरी तिचं योग्य समाधान मिळालं नाही तर सगळी माहिती अपुरीच ठरते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बहुतेक लोक पटकन आराम मिळावा म्हणून गोळ्या, सिरप किंवा विविध सप्लिमेंटचा आधार घेतात. सुरुवातीला त्याचा परिणामही दिसतो. पोट थोडं हलकं वाटतं, सहज होते आणि आपल्याला वाटतं की समस्या सुटली. पण काही दिवसांनी पुन्हा तीच अवस्था, पोट फुगणं, गॅसेस, जडपणा आणि बद्धकोष्ठता. याचं खरं कारण म्हणजे हे उपाय फक्त वरवर काम करतात, ते शरीराच्या मुळातील असंतुलन दूर करत नाही. उलट काही वेळा शरीराची नैसर्गिक हालचाल मंदावते आणि आपण त्या बाह्य उपायांवर अवलंबून राहू लागतो. पण जर आपण थोडं शहाणपणाने विचार केला तर लक्षात येईल की आपल्या घरातच अनेक अशा गोष्टी आहेत ज्या शरीराला कोणताही त्रास न देता आतून सुधारतात. त्यापैकीच एक साधा पण प्रभावी उपाय म्हणजे कोमट पाणी, ताजं लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल किंवा चिया सीड्स यांचं मिश्रण. हे ऐकायला अगदी साधं वाटेल, पण यामागे शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियांना चालना देणारं सशक्त तत्त्वज्ञान आहे. कोमट पाणी आतड्यांमध्ये स्नायूंना रिलॅक्स करतं, अडकलेले कण सैल करतं आणि पचनक्रिया सुलभ बनवतं. लिंबातील नैसर्गिक आम्ल आणि व्हिटॅमिन सी पाचक एन्झाईम्सना सक्रिय करतात, ज्यामुळे अन्न अधिक प्रभावीपणे पचतं. जर ऑलिव्ह ऑइल पचन मार्गाला एक प्रकारचं वंगण देतं, ज्यामुळे अडकलेला मल सहजपणे पुढे सरकतो. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही ऑलिव्ह ऑइलऐवजी चिया सीड्स वापरत असाल तर त्याचा परिणाम थोड्या वेगळ्या पद्धतीने पण तितकाच प्रभावी असतो. चिया सीड्स पाण्यात भिजवल्यावर जेलसारख्या बनतात आणि आतड्यांमध्ये एक प्रकारचा नैसर्गिक ब्रश म्हणून काम करतात. त्यामध्ये असलेलं भरपूर फायबर आतड्यांमधील साचलेली घाण हळूहळू सैल करतं आणि बाहेर ढकलायला मदत करतं. यासोबतच सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि लिंबातील व्हिटॅमिन सी पचनसंस्थेला शांत ठेवतात, सूज कमी करतात आणि आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करतात. म्हणूनच काही लोक यांना इंटरनल शॉवर असंही म्हणतात, म्हणजे आतून स्वच्छता करणारी प्रक्रिया. जेव्हा हे मिश्रण योग्य वेळेत आणि सातत्याने घेतलं जातं, तेव्हा शरीरात साचलेले अपशिष्ट हळूहळू सैल होऊ लागतात आणि नैसर्गिकरित्या बाहेर पडतात. यामुळे केवळ पोट साफ होत नाही, तर संपूर्ण पचनसंस्था अधिक सक्रिय आणि संतुलित होते. काही दिवसातच पोट हलकं वाटायला लागतं, गॅसेस आणि फुगणं कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागते. हा उपाय शरीरावर कोणताही ताण न आणता त्यांच्या नैसर्गिक क्षमतेला जागा करतो आणि म्हणूनच तो दीर्घकाळ टिकणारे परिणाम देऊ शकतो. मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतो. हा उपाय नेमका कसा तयार करायचा आणि कधी घ्यायचा? कारण योग्य पद्धतीने केल्यास त्याचा पूर्ण फायदा मिळतो. सर्वप्रथम एक स्वच्छ ग्लास घ्या आणि त्यामध्ये सुमारे 1 कप कोमट पाणी घाला. लक्षात ठेवा की पाणी फार गरम किंवा फार थंड नसावं, फक्त शरीराला आरामदायक वाटेल इतकंच कोमट असावं. त्यानंतर त्यात अर्धा ताजा लिंबू पिळा. शक्यतो बाटलीतील तयार रस वापरू नका, कारण त्यामध्ये बाह्य घटक देखील असू शकतात. आता या मिश्रणात 1 चमचा उत्तम प्रतीचं ऑलिव्ह ऑइल घाला किंवा पर्याय म्हणून 1 चमचा चिया सीड्स टाका. मित्रांनो, जर तुम्ही चिया सीड्स किंवा सब्जाच्या बिया वापरत असाल तर हे मिश्रण 5 मिनिटे बाजूला ठेवा, जेणेकरून त्या बिया पाण्यात फुगून जेलसारख्या तयार होतील. त्यानंतर पुन्हा एकदा नीट हलवा आणि हे पेय झोपण्याच्या अगदी आधी म्हणजे जेवणानंतर किमान 2 ते 3 तासांनी प्या, जेणेकरून शरीर रात्रभर त्यावर नीट काम करू शकेल. हा उपाय एकदाच करून
थांबायचं नाही, तर सलग 5 रात्री करायचं आहे आणि हे केल्यानेच त्याचा खरं सामर्थ्य दिसून येतं. मित्रांनो, पहिल्या दिवशी कदाचित तुम्हाला काही विशेष फरक जाणवणार नाही. काही वेळा थोडा गॅसेसचा त्रास किंवा पोटात हालचाल जाणवू शकते, पण हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. दुसऱ्या दिवसापासून मात्र शरीरात सूक्ष्म बदल दिसू लागतात. शौचाची प्रक्रिया थोडी सुलभ होते, मलाचा रंग किंवा स्वरूप बदलू शकतो. काही लोकांना चिकट, जेलीसर किंवा थोडं वेगळं काही बाहेर पडताना दिसतं आणि हे पाहून घाबरण्याची अजिबात गरज नाही. हेच ते संकेत असतात की शरीर आतून साफसफाईची प्रक्रिया सुरू करत आहे आणि साचलेले अपशिष्ट बाहेर काढत आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी हा फरक अधिक स्पष्टपणे जाणवू लागतो. पोट हलकं वाटू लागतं, फुगणं कमी होतं, गॅसेसचा त्रास घटतो आणि दिवसभरात एक वेगळाच हलकेपणा आणि आराम जाणवू लागतो. काही लोकांना या टप्प्यावर झोप सुधारलेली जाणवते, तर काहींना भूक योग्य वेळी लागायला लागते. 5व्या दिवशी पोहोचल्यावर अनेक जण सांगतात की त्यांना जणू काही शरीरात नवचैतन्य आलं आहे. अंगात ऊर्जा, मनात प्रसन्नता आणि दिवसाची सुरुवात अधिक ताजेतवानेने होते. मित्रांनो, अर्थातच प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असल्यामुळे अनुभवात थोडेफार फरक असू शकतो, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, हा उपाय योग्य पद्धतीने केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर खरी जबाबदारी सुरू होते, कारण काही दिवसांचा बदल अनुभवणं एक गोष्ट आहे, पण तो बदल कायम टिकवणं ही खरी कला आहे. अनेक जण 5 दिवसाचा हा उपाय करून थांबतात आणि काही आठवड्यांनी पुन्हा त्यात समस्या परत येतात. याचं कारण म्हणजे आपण आपल्या दैनंदिन सवयी बदलत नाही. म्हणूनच या प्रक्रियेनंतर दररोज सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात ताजं लिंबू पिळून पिण्याची सवय लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही छोटी सवय तुमच्या पचनसंस्थेला रोज हलकासा रिस्टार्ट देते, आतड्यांची हालचाल सक्रिय ठेवते आणि शरीरात साचणाऱ्या अपशिष्टला वेळेवर बाहेर टाकायला मदत करते. त्यासोबतच तुमच्या आहारात जाणीवपूर्वक फायबरयुक्त पदार्थांचा समावेश वाढवणं गरजेचं आहे. ताजे फळ, हिरव्या भाज्या, बिया आणि नैसर्गिक धान्य हे तुमच्या पचनसंस्थेसाठी इंधनासारखं काम करतात. त्याचवेळी काही सवयींवर नियंत्रण ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सहजपणे पॅकेट बंद अन्न म्हणजेच पॅकेट फूड, फास्ट फूड आणि जास्त शुगर असलेले पदार्थ खातो. पण हेच पदार्थ पुन्हा आतड्यांमध्ये घाण साठवण्याचं मुख्य कारण ठरतात. अशा अन्नामुळे पचनसंस्था मंदावते, सूज वाढते आणि चांगल्या बॅक्टेरियांचं संतुलन बिघडतं. त्यामुळे शक्य तितकं ताजं, घरगुती आणि नैसर्गिक अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तसंच मित्रांनो, भरपूर पाणी पिणं ही सवयही अत्यंत आवश्यक आहे, कारण पाणी हे शरीरातील घाण बाहेर काढण्याचं मुख्य माध्यम आहे. यासोबतच रोज किमान 20 ते 30 मिनिटं चालणं किंवा हलका व्यायाम करणं देखील आतड्यांची हालचाल सुधारण्यासाठी खूप उपयोगी ठरतं. कारण शरीर जितकं सक्रिय तितकीच पचनसंस्था अधिक सक्षम. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय कोणतीही जादूची छडी नाही, तर तो तुमच्या शरीराला स्वतःला सुधारण्याची एक संधी देतो. मित्रांनो, आपले शरीर हे अतिशय बुद्धिमान आहे. योग्य पोषण, पुरेशी विश्रांती आणि थोडी काळजी मिळाली तर ते स्वतःच बरे होण्याची प्रक्रिया सुरू करतं. त्यामुळे हा उपाय म्हणजे फक्त सुरुवात आहे. खरी ताकद ही तुमच्या रोजच्या सवयींमध्ये आहे. म्हणूनच स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका, कारण हे शरीर आयुष्यभर तुमच्यासोबत राहणार आहे. त्याची काळजी घेणं ही केवळ गरज नाही, तर ती तुमची जबाबदारी आहे. आणि जेव्हा तुम्ही ही जबाबदारी स्वीकारता, तेव्हा निरोगी आणि आनंदी जीवन तुमच्यासाठी आपोआप तयार होतं. मित्रांनो, बद्धकोष्ठता ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये आतड्यांची हालचाल मंदावते, शौचात जाणे कठीण होते किंवा नियमितपणे होत नाही. आणि यामागे अनेक कारणे असू शकतात. अपुरे पाणी पिणे, फायबरचा अभाव असलेला आहार, सततचा मानसिक ताण, बसून राहण्याची सवय किंवा काही औषधांचे साईड इफेक्ट्स. दीर्घकाळ ही समस्या दुर्लक्षित राहिल्यास पोटामध्ये गॅस, जडपणा, अपचन, त्वचेच्या समस्या आणि शरीरामध्ये विषारी घटक साचण्यास सुरुवात होते. म्हणूनच वेळेवर उपाय करणं अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार शरीराची नैसर्गिक लय पुन्हा सक्रिय करण्यासाठी काही सोपे, घरगुती आणि सुरक्षित उपाय अत्यंत प्रभावी ठरतात, जे केवळ पोट साफ करण्यापुरते मर्यादित नसून संपूर्ण पचनसंस्थेला मजबूत करतात. सकाळची सुरुवात योग्य सवयीने केली तर संपूर्ण दिवसाची ऊर्जा आणि शरीराची कार्यक्षमता सुधारते. आणि पचनसंस्थेसाठी तर हे विशेष महत्त्वाचं ठरतं. बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अत्यंत सोपा व प्रभावी उपाय म्हणजे कोमट पाण्यामध्ये तूप आणि खडीसाखर मिसळून पिणे. कोमट पाणी शरीराला सौम्य ऊब देतं, आतड्यांच्या हालचालींना गती देतं, ज्यामुळे मल विसर्जन नैसर्गिकरित्या सुलभ होतं. त्याचवेळी तूप हे आतड्यांसाठी नैसर्गिक वंगणासारखं काम करतं. ते आतड्यांच्या भिंतींना ओलावा देतं, कोरडेपणा कमी करतं आणि मल मऊ करून त्याचा प्रवास अधिक सहज बनवतं. खडीसाखर या मिश्रणात केवळ चव वाढवत नाही, तर तिच्या थंड गुणधर्मामुळे पोटातील उष्णता संतुलित ठेवण्यास आणि पचनसंस्थेला शांत ठेवण्यास मदत करते. हा उपाय नियमित
नियमितपणे विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास त्याचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागतात. शरीरातील कोरडेपणा कमी होतो, आतड्यांना योग्य चालना मिळते आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया अधिक सुरळीत होते. दीर्घकाळ त्रास देणारी बद्धकोष्ठता हळूहळू कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे दिवसभर हलकं आणि ताजेतवानं वाटतं. या उपायाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधेपणा. घरातील सहज उपलब्ध घटकांपासून तयार होणारा हा उपाय कोणत्याही वयोगटातील व्यक्ती सुरक्षितपणे वापरू शकतात. सातत्याने हा छोटासा बदल अंगीकारल्यास केवळ पोटच नव्हे तर एकूण आरोग्यावरही सकारात्मक परिणाम जाणवू लागतो. रात्री भिजवलेले मनुके हा पचनसंस्थेसाठी अत्यंत सौम्य पण प्रभावी असा उपाय मानला जातो, जो आतड्यांच्या आरोग्याला नैसर्गिकरित्या चालना देतो. साधारणपणे 15 ते 20 काळे मनुके 1 ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी हळूहळू पिण्यासोबतच मनुके नीट चावून खावे. भिजवल्यानंतर मनुक्यामधील नैसर्गिक गुणधर्म अधिक सक्रिय होतात. विशेषतः त्यातील फायबर आणि ओलावा वाढतो, ज्यामुळे मल मऊ राहतो आणि आतड्यांची हालचाल अधिक सुलभ होते. हा उपाय शरीराला कोणताही त्रास न देता आतून काम करतो, त्यामुळे पोट साफ होण्याची प्रक्रिया नैसर्गिक आणि आरामदायक बनते. हा उपाय नियमितपणे केल्यास त्याचे दीर्घकालीन फायदे जाणवू लागतात. ज्या लोकांना सतत कोरडेपणा, कठीण शौच किंवा अपूर्ण पोट साफ होण्याची समस्या असते त्यांच्यासाठी हा उपाय विशेषतः उपयुक्त ठरतो. मनुक्यामधील नैसर्गिक गोडवा आणि पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात, तर त्यातील तंतुमय गुणधर्म पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. हळूहळू पोट हलकं वाटू लागतं, गॅस आणि जडपणा कमी होतो आणि शरीर अधिक ताजेतवानं वाटू लागतं. सातत्याने हा छोटासा उपाय अंगीकारल्यास पचनसंस्था अधिक संतुलित राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवणं सोपं होतं. याशिवाय आयुर्वेदात वर्णन केलेल्या काही औषधी वनस्पती पचनसंस्थेला नैसर्गिकरित्या बळकटी देण्यासाठी आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात. त्यापैकी ज्येष्ठ मध आणि हिरडा यांचं मिश्रण हा एक प्रभावी आणि पारंपरिक उपाय मानला जातो. जेवणाच्या साधारण अर्धा तासाआधी अर्धा चमचा हे चूर्ण घेतल्यास पाचक एन्झाईम्स अधिक सक्रिय होतात, ज्यामुळे अन्नाचे पचन अधिक सुरळीत आणि जलद होते. हिरड्यातील नैसर्गिक घटक आतड्यामध्ये साचलेला कचरा मोकळा करण्यासाठी मदत करतात, तर ज्येष्ठ मध पोटाला शांत ठेवतं, आतड्यांची हालचाल संतुलित करतं. या दोन्हींचा एकत्रित परिणाम असा होतो की शरीरातील विषारी द्रव्ये सौम्यपणे बाहेर टाकली जातात आणि पोट हलकं व स्वच्छ वाटू लागतं, तेही कोणत्याही तीव्र दुष्परिणामांशिवाय. यासोबतच दैनंदिन आहारात स्निग्ध पदार्थांचा योग्य प्रमाणात समावेश करणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तूप, विविध प्रकारची तेल, दूध, नारळ तेल किंवा तीळ तेल यांसारख्या घटक आतड्यांना आवश्यक असा ओलावा आणि स्निग्धता प्रदान करतात, ज्यामुळे मल विसर्जन अधिक सुलभ होतं. सतत कोरडे, तेलकट किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने पचनसंस्था कमकुवत होते, त्यामुळे शक्यतो अशा पदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. त्याऐवजी संतुलित, ताजं आणि पोषक आहार घेतल्याने आतड्यांची कार्यक्षमता सुधारते, पचन व्यवस्थित होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास हळूहळू कायमचा कमी होऊ शकतो. सातत्याने योग्य सवयी अंगीकारल्यास केवळ पोटच नव्हे तर संपूर्ण शरीर अधिक निरोगी आणि सक्रिय राहू शकतं. तसेच आपण पोट साफ होण्यासाठी आणखीन देखील काही उपाय करू शकतो. तुपाला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याच्या पचन गुणधर्मामुळे ते बद्धकोष्ठतेवर अत्यंत परिणामकारक मानले जाते. तुपात असणारे लॅक्टिक ॲसिड पचनक्रियेला चालना देते आणि पोटातील समस्या दूर करते. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा तूप मिसळून प्यायल्याने पचन सुधारणारे एन्झाईम सक्रिय होतात. यामुळे सकाळची पोट साफ होण्यास मदत होते आणि गॅसची समस्या दूर होते. तुपामुळे आतड्यांना लवचिकता येते, ज्यामुळे पचनसंस्था उत्तम कार्य करते. कफ, गॅस किंवा ॲसिडिटी झाल्यास दुधात तूप एकत्र मिसळून प्या. हा औषधी आयुर्वेदिक उपाय आहे, जो नॅचरल लॅक्सेटिव्हचे काम करतो आणि कडक शौच मऊ होण्यास मदत होते, ज्यामुळे छातीतील कफही वितळतो आणि सकाळी पोटही चटकन साफ होते. तसेच ओवा ही आपल्या आहारातील एक साधी पण अतिशय गुणकारी वनस्पती आहे. ओव्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म पोटातील गॅस काढून टाकतात आणि पचनक्रियेला सुधारण्यासाठी मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा ओवा मिसळून प्यायल्याने सकाळी गॅसची समस्या दूर होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. ओव्याचे पाणी आतड्यांमध्ये अडकलेला गॅस काढून टाकतं, ज्यामुळे पोटातील जडत्व कमी होते आणि हलकेपणा जाणवतो. तसेच इसबगोल म्हणजेच प्लांटेन सीडची पावडर हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे, जो बद्धकोष्ठतेवर प्रभावी ठरतो. इसबगोल पाण्यात मिसळल्यावर जेलसारखा होतो आणि आतड्यांना सौम्यतेने साफ करतो. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा इसबगोल घालून प्यायल्यास सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. इसबगोलमुळे पचनक्रिया नियमित होते आणि पोट मोकळं राहतं. यामुळे पचनाच्या समस्या यांवरती लवकरच उपाय मिळतो आणि पोटाचा त्रास देखील कमी होतो.
तसेच मेथीचे दाणे हे पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहे. रात्री 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवून ते सकाळी पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. मेथीचे दाणे आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि पोटातील अडथळे दूर करतात. मेथीचे पाणी पचन सुधारते आणि गॅसची समस्या टाळते. यामुळे सकाळी पोटात हलकेपणा जाणवतो आणि आतड्यांची कार्यक्षमता देखील सुधारत असते. त्यानंतर आले आणि मधाचा उपाय. आलं आणि मध हे 2 शक्तिशाली नैसर्गिक घटक आहेत जे पचनक्रियेला सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात. आलेमध्ये असणारे गुणधर्म पोटातील वात कमी करतात आणि गॅसची समस्या दूर करतात. रात्री 1 कप गरम पाण्यात काही थेंब आल्याचा रस आणि 1 चमचा मध मिसळून प्यायल्यास सकाळी गॅस आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. मधामुळे पोट शांत होते आणि आल्यामुळे पचनक्रिया सक्रिय होते. यामुळे सकाळी पोट साफ होते आणि पचनाच्या समस्यांपासून मुक्तता मिळते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.